नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण इंगळे, विभाग प्रमुख जलसिंचन आणि निचरा अभियांत्रिकी विभाग, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आपले सर्वांचे स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण कोकणामधील कलिंगड पिकाची लागवड याबाबत आज माहिती घेणार आहे। कलिंगड पीक हे जे आहे कोकणामध्ये, याच्याकरता आपण प्लास्टिक आच्छादनाचा आणि ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करावा आणि त्यापासून कलिंगड पिकाचे अधिक उत्पादन कसे काढावे याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहे। कोकणामध्ये लागवड करत असताना प्रथम जी रोपे आहेत ती ट्रेमध्ये तयार करावी। त्याकरता आपण कोकोपीट माध्यमाचा उपयोग करावा, त्याला ड्रेंचिंग करावे आणि हे ड्रेंचिंग केल्यानंतर ही लागवडीसाठी वापरावी। कलिंगड पिकाची लागवड करत असताना गादीवाफा पद्धत वापरावी। गादीवाफा तयार करत असताना त्या गादीवाफेची 1 मीटर रुंदी ठेवावी आणि त्यांची उंची 15 सेंटीमीटर असावी। कलिंगड पिकाकरिता ठिबक सिंचनाची जोडणी करत असताना यामध्ये ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा। यामध्ये 2 तोट्यामधील अंतर हे 2 मीटर ठेवावे। प्लास्टिक आच्छादनाचा वापर करत असताना 25 मायक्रॉन UV स्टॅबिलाइज सिल्वर ब्लॅक मल्चिंगचा वापर करावा। गादीवाफ्यावर प्लास्टिक मल्चिंग टाकताना 1.2 मीटर रुंदीच्या प्लास्टिक आच्छादनाचा वापर करावा। कलिंगड पिकाची लागवड करत असताना 2 ओळीमधील अंतर 50 सेंटीमीटर ठेवावे आणि 2 झाडामधील अंतर हे 2 मीटर इतके ठेवावे। कलिंगड पिकाची जोडओढ पद्धतीने ठिबक सिंचनाखाली लागवड करावी। कोकण विभागामध्ये कलिंगड पिकाची पाण्याची गरज ही साधारणपणे 40 सेंटीमीटर इतकी असून त्याकरता 1 दिवसाआड ठिबक सिंचन पद्धतीद्वारे पाण्याची मात्रा द्यावी। तसेच या पिकास विद्राव्य खते दिल्यास उत्पादनामध्ये वाढ दिसून येते। त्यामुळे सदर पिकास विद्यापीठाद्वारे शिफारसीत केलेली मात्रा समान हप्त्यांमध्ये विभागून द्यावी। साधारणपणे या पिकास 6 ते 8 या हप्त्यांमध्ये खते विभागून द्यावी। कलिंगड पिकाचे खत व्यवस्थापन करत असताना विद्यापीठाद्वारे शिफारसीत केलेली 100-50-50 ही मात्रा विद्राव्य खताद्वारे ठिबक सिंचनाद्वारे कलिंगड पिकास द्यावी। एकूण 6 ते 8 हप्त्यामध्ये सदरची मात्रा विभागून देण्यात यावी। कलिंगड पिकाचे दर्जेदार उत्पादन घेण्याकरता विद्यापीठाद्वारे वेळोवेळी दिलेल्या पीक संरक्षणात्मक उपायांचा वापर करावा। कलिंगड पिकाचे आपण व्यवस्थापन व्यवस्थितरित्या केल्यास साधारणपणे 50 ते 60 टन प्रति हेक्टरी आपल्याला उत्पादन कलिंगड पिकापासून मिळते आणि याचा नफा गुणोत्तर जर बघितल्यास तर 1:3 असे आढळून येते। कलिंगड पिकाकरिता ठिबक सिंचन आणि प्लास्टिक आच्छादनाचा वापर केल्यास जवळजवळ 40% इतकी पाण्याची बचत होते। सदरचा व्हिडिओ आपणास आवडल्यास डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ विकसित यूट्यूब आणि फेसबुक या पेज आपण लाईक करावे, सबस्क्राईब करावे आणि शेअर करावे। धन्यवाद।